हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। फ्रेंड्स, आजची कथा थोडी इमोशनल आहे। आई गेल्यावर माहेरही हरवलं। गावाकडचं ते छोटंसं घर, जिने मागच्या अंगणामध्ये फुलांच्या बागा आणि त्या बागेत आईने लावलेल्या गुलाबाच्या वेल्या, ते होतं साक्षीचं माहेर, म्हणजेच आईचं घर। साक्षीचं नुकतंच लग्न झालं होतं। लग्नाला अवघे 6 महिने झाले होते। ती पुण्यात सासरी सुखात होती, पण अधूनमधून आईशी फोनवर गप्पा मारत असे। आई नेहमी म्हणायची, मुलगी कितीही दूर गेलेली असली तरी माहेर हे तिचं शेवटचं आश्रयस्थान असतं। पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं। एक दिवस अचानक आईला हृदयविकाराचा झटका आला आणि ती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 2च दिवसात देवाघरी निघून गेली। साक्षी धावत आली। आईच्या छातीवर डोकं ठेवून ती खूप रडली। सगळं जग भक्कास वाटलं, पण त्याहूनही जास्त त्रासदायक गोष्ट पुढे उलगडत गेली। आई गेल्यानंतर माहेरघर साक्षीच्या दृष्टीने परकं व्हायला लागलं। तिचा मोठा भाऊ समीर आणि वहिनी मंजिरी यांनी आधीच फारच औपचारिकतेने वागायला सुरुवात केली होती। तुझं आता दुसरं घर आहे साक्षी, इकडे का आलीस असं लोक विचारतात। मंजिरीचे शब्द ऐकून साक्षीचा गळा दाटून आला। घरात साक्षीचं काहीही उरलेलं नव्हतं। आईच्या कपाटात ठेवलेली तिची लहानपणीची डायरी, तिच्या हातांनी विणलेली शॉल, तिची आवडती पोत, हे सगळं मंजिरीने साफ करून टाकलं होतं। एक दिवस साक्षी आईचा शेवटचा फोटो घेण्यासाठी गेली तर भाऊ म्हणाला, हे सगळं इथेच राहू दे, तुझ्या सासरी कुणालाही या गोष्टींची गरज नाही। साक्षी गप्प राहिली, कारण आता माहेर फक्त एक जागा उरली होती, घर नव्हे, फक्त एक पत्ता। दिवस गेले। साक्षीचं सासर तिचं खऱ्या अर्थाने घर झालं। नवरा तिच्या सुखदुःखात समजून घेणारा होता, पण तिच्या मनातल्या आईचा आठवणींचा कोपरा काही भरत नव्हता। एका दिवशी ती गावात गेली तेव्हा पाहिलं की आईच्या अंगणामध्ये आता गाड्या पार्क होत आहेत, गुलाबाच्या वेलीला कुणीही पाणी टाकत नाही आणि घरात मंजिरी नवे फर्निचर लावून आपलं घर म्हणत होती। साक्षी हळूच मागच्या अंगणात गेली। आईची एक पसरट ओढणी तिथं वाळत होती, जी कदाचित मंजिरी विसरून गेली असावी। ती ओढणी उचलली, डोळे मिटले आणि पुटपुटली, आई, खरंच तुझ्या जाण्यानंतर फक्त तूच नाहीस हरवलीस, माझं माहेर पण संपलं ग। मुलीचा माहेर आई जिवंत असते तोवरच असतं। आईच्या मायेच्या स्पर्शाचा, ओलाव्याचं माहेर ती गेल्यानंतर उरतात फक्त आणि फक्त त्या आठवणी आणि एका पत्त्याचा तुकडा, जिथं आता ओळखही हरवलेली असते। साक्षीने ती आईची जुनी ओढणी उचलली, गंध शोषून घेतला। त्या वासात तिला आईचा पदर जाणवला, गालावरून फिरणारे आईचे हात आठवले। मनात पुन्हा एकदा त्या जुन्या दिवसांचा चित्रपट उलगडला। त्या अंगणात तिने कित्येक संध्याकाळी आईच्या मांडीवर डोकं ठेवून शेवग्याच्या फुलांची पाकळी उडत गप्पा मारल्या होत्या। आई म्हणायची, साक्षी, तू कितीही मोठी झालीस ना तरी मी तुझं माहेर असणारच। जगाने तुझ्यावर पाठ फिरवली ना तरी माझा पदर तुझ्यासाठी नेहमी उघडाच असेल। आज तोच पदर तिला सापडला होता, पण आई नव्हती। दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षीने भाऊ आणि बहिणीला बोलवलं। दादा, मला या घराशी काही मागायचं नाही, पण मला माझं आईचं कपाट पाहायचं आहे, जिथे काही जुने फोटो, तिच्या डायऱ्या, एक चोळी आणि एक पुस्तक होतं। ते फक्त आठवणी म्हणून हवंय। वहिनीने नाक मुरडली, हे सगळं जुनं सामान ठेवून काय उपयोग, आम्ही साफ करून टाकलं सगळं। टाकलं? साक्षीने कापसासारखा हळू आवाज केला। दादाने एक नजर खाली टाकली, तो काहीच म्हणाला नाही, पण मंजिरीने हसत म्हटलं, माणसं जातात, आठवणी ठेवून काय उपयोग। साक्षीच्या डोळ्यातून पाणी आलं। 2 दिवसांनी ती परत पुण्याला गेली। मनात मात्र एक रिक्तता होती। सासरचं घर आता तिचं ठिकाण झालं होतं, पण माहेर ते फक्त मनात उरलं होतं। ती एका कागदावर काही लिहून ठेवत होती। तिचा नवरा अनिकेत जवळ आला आणि म्हणाला, काय लिहिते? ती म्हणाली, आई गेल्यावर फक्त आईचं दुःख नाही सतावत, तर आईसकटच माहेरही हरवतं। घर असतं, लोक असतात, पण आपलं कोणीच उरत नाही। एकटेपणा हे दुःख नाही, पण आपल्याला विसरणं
हे फार जास्त दुःख होतं. अनिकेतने तिचा हात हातात घेतला. तुझं माहेर इथेही आहे. आई नाही, पण तू तुझ्यासाठी माहेर उभं कर. आपल्या लेकरासाठी तू आईसारखी माया जपू शकतेस. साक्षी डोळे मिटून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि मनात म्हणते, आई, आता मीच कोणासाठी तरी माहेर होणार आहे. साक्षी परत पुण्याला आली खरी, पण मन काही रमत नव्हतं. काम करत असतानाही मनामध्ये भूतकाळ अडकलेलं होतं. कधी आईचं हसणं आठवायचं, कधी त्या अंगणातल्या संध्याकाळी रात्री जेवण झाल्यावर ती बाल्कनीत बसून आईच्या आठवणींच्या वहीत काहीतरी लिहायची. दरवेळी डोळे ओले व्हायचे. एक दिवस तिला तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीचा फोन आला, मितालीचा. साक्षी, ऐकलं तुझ्या आईबद्दल, खूप वाईट वाटलं गं. साक्षी गप्प राहिली. मिताली पुढे म्हणाली, आपल्या आयुष्यात सगळेजण राहतात गं, पण आईचं जाणं म्हणजे पायाखाली जमीनच सरकणं असतं. आई आहे तोपर्यंतच माहेर असतं. ही ओळ फक्त वाक्य नाही, ती एक जिवंत अनुभूती आहे. आई गेल्यावर घर उरतं, पण माहेर संपतं. कारण ती ऊब, तो सुगंध, ती मायाळू नजर, ती फक्त आणि फक्त आईच देते. मी तुझं माहेर हरू देणार नाही. कधीही ये माझ्या घरी, माझ्या मांडीवर रड. ते शब्द ऐकून साक्षीला पाण्याचा बाण सुटला. त्या दिवशी साक्षीने एक ठरवलं. ती रोज रात्री आईसाठी काही ना काही लिहू लागली. कधी पत्र, कधी कविता, तर कधी आठवणी. हळूहळू तिने त्या सगळ्या लेखनांना एकत्र करून एका ब्लॉगवर टाकायला सुरुवात केली, आईच्या कुशीत या नावाने. साक्षीच्या भावना, दुःख, रिकामेपणा आणि आठवणींचा ओलावा सगळं लोकांपर्यंत पोहोचू लागलं. एका रात्री तिला एक ईमेल आला एका मुलीचा. ताई, तुमचा ब्लॉग वाचून खूप रडले. माझी आई गेली, पण मला वाटायचं हे दुःख फक्त आणि फक्त माझंच आहे. आता वाटतं आपण सगळेच आई गेल्यावर अनाथ होतो. पण तुमचं लेखन मला आधार वाटतंय. धन्यवाद. आई गेली तरी तिचं माहेर संपत नाही. ते तितकंच जिवंत राहतं आपल्या वागण्यात, आपल्या दिसलेल्या प्रेमात आणि त्या प्रत्येक स्त्रीमध्ये जी दुसऱ्यांसाठी मायेचा माहेर बनते. साक्षी विचारात पडली. तिचं माहेर हरवलं होतं, पण त्या आठवणींनी अनेकांना आधार दिला होता. काही महिन्यांनी साक्षी आई झाली, एका गोंडस मुलीची आई. पाहता पाहता तिच्या जीवनात पुन्हा मायेचा, पदराचा, कुशीलता, शांततेचा वास दरवळू लागला. ती आपल्या मुलीला झोपवताना पुटपुटायची, बाळा, तुझ्यासाठी मी आईच नाही, तुझं माहेरही असेन. कारण मुलीचं खरं माहेर त्या मायेच्या ओलाव्यात असतं. आई गेल्यावर साक्षीचं माहेर संपलं खरं, पण त्या मायेच्या आठवणींनी तिला नवी दिशा दिली. आज ती स्वतः माहेर बनली होती, आपल्या मुलीसाठी आणि इतर अनेक माय गमावलेल्या मनांसाठी. आई गेली तरी आई पण संपत नाही. ती माया, ती कुशी, ती आपण जपायची असते आणि पुढे देत जायची असते. साक्षीचा ब्लॉग आता हजारो लोकांनी वाचायला सुरुवात केली होती. तिच्या आईच्या कुशीत या लेखनातून कित्येक माय गमावलेल्या मुलं, सासरी तग धरत असलेले विवाहित स्त्रिया, एकट्या वडीलधाऱ्यांनी आधार शोधला होता. एक दिवस एका पुस्तक प्रकाशन संस्थेचा फोन आला. साक्षी मॅडम, तुमचं लेखन हृदयाला भिडतं. आम्हाला तुमच्या ब्लॉगचं एक पुस्तक करायचं आहे. तो काही क्षण गप्प राहिली, डोळे बंद केले आणि तिच्यासमोर आईचा चेहरा उभा राहिला. आई, पाहिलंच ना गं, तू गेलीस, पण तुझी माया अजून इथेच आहे. तुझं माहेर मी आता इतक्या लोकांपर्यंत पोहोचवलं गं. पुस्तक प्रसिद्ध झालं आईच्या कुशीत. त्याचं उद्घाटन साक्षीने एका अनाथ मुलीच्या हस्ते केलं आणि तिथे उपस्थित सर्वांना सांगितलं, आई गेली, माहेर हरवलं. हे खरं, पण त्या हरवलेल्या माहेरच्या आठवणींनी मला पुन्हा उभं केलं आहे. आज मी स्वतःचं घर, संसार, माझी लेक आणि माझं आयुष्य यामधून माहेर जपते. आईचं माहेर संपलं, पण आता मी कोणाचं तरी माहेर बनण्याचं ठरवलं आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं आणि शेवटी एका झोपेच्या वेळी साक्षी आपल्या गोड मुलीला गोष्ट सांगत होती आणि तिने नकळत तिच्या डोक्यावरून हात फिरवत पुटपुटलं, बाळा, जेव्हा तू मोठी होशील, कधी रडशील, कधी थकशील, तेव्हा लक्षात ठेव, आई आहे ना. माझ्या कुशीत तुझं कायमचं माहेर आहे. आई गेल्यावर साक्षीचं माहेर हरवलं. फक्त घर नाही, तर जिथं तिच्या प्रत्येक भावनेला शब्द होता, जिथं तिला तिची ओळख मिळाली होती, तिथं बोल, काही ना काही झालं ग.
म्हणत आई तिचं डोकं मांडीवर घेत असे. ते सगळंच एका संध्याकाळी आईच्या जुन्या ओढणीला मिठी मारून साक्षी बाल्कनीत बसली होती. आकाशात चंद्र झळकत होता आणि तिच्या डोळ्यात आठवणींचं चंद्रप्रकाश भरून राहिलं होतं. आईच्या शेवटच्या पत्रासारखी वाटणारी तिची डायरी हातात घेऊन ती वाचत होती. शेवटच्या पानावर आईने लिहिलं होतं, साक्ष तू मोठी होशील, दूर होशील, पण लक्षात ठेव, या घराच्या प्रत्येक भिंतीत तुझं लहानपण बंदिस्त आहे आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुझं माहेर. मी नसीन तरी माझा आशीर्वाद कायम तुझ्या डोक्यावर असेल. साक्षीचे हात थरथरले. डोळ्यातून अश्रूंचं ओघळ तिच्या मिठीतल्या त्या ओढणीवर पडला. ती पुटपुटली, आई तू गेलीस, पण खरं सांगू का, तुझ्या जाण्यानं माझं माहेर नाही संपलं, ते आता माझ्या आत रुजलंय आणि मीच आता माझ्या लेकीसाठी तुझ्यासारखी आई होऊन तिचं माहेर बनणार आहे. त्या रात्री साक्षीने आकाशाकडे पाहिलं. चंद्र ढगाआड लपलेला होता, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र मायेचा उजेड पडलेला होता. आई गेली होती, पण तिच्या आठवणींच्या कुशीत साक्षीचं माहेर अजूनही जिवंत होतं. आई गेली, पण तिच्या मायेचं माहेर कायमच मनात घर करून राहिलं. कथा संपली, पण मायेची कहाणी ही सुरूच राहिली. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला आपल्या आईची आठवण आली हे देखील कमेंट करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.